नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत भरलेली मिरची। खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे, पण तुम्ही एकदा खाल तर ह्या रेसिपीचे फॅन व्हाल एवढं नक्की। तर चला स्टार्ट करूया। तर त्यासाठी मी ते मोठ्यावाल्या मिरच्या येतात ना, कमी तिखट म्हणजे बारीक सालीच्या पातळ सालीच्या मिरच्या असतात या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। बऱ्यापैकी मोठ्या असतात। यांना आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे, चांगलं चोळून धुवायचं, म्हणजे वरती काही औषध फवारणी मारलेली असेल तर ती निघून जायला मदत होते। तर नळाखाली मी यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता यांना निथळवत ठेवायचं आहे। मिरच्या छान निथळत आहेत तोपर्यंत आपण आतली जी फिलिंग आहे त्याची तयारी करूया। तर त्यासाठी मी एक पॅन गॅसवर चढवलाय आणि त्याच्यामध्ये आता मी अंदाजे 2 मुठीसारखे शेंगदाणे घालते। म्हणजे जर मोजून बघायला गेलं तर साधारण पाव कप शेंगदाणे असतील। ते आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। म्हणजे नॉर्मली आपण शेंगदाणे जसे डाग पडेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतो, अगदी तसे भाजून घ्यायचे आहेत। बघू शकता मस्त असे डाग पडलेले आहेत शेंगदाण्याला। आता मी गॅस बंद केलाय आणि एका छोट्या सुपामध्ये या शेंगदाण्यांना काढून घेतले। तर शेंगदाणे आपल्याला गार करत ठेवायचे आहेत, म्हणजे त्याची सालं पटकन निघतात। तर तोपर्यंत आपण बाकीच्या गोष्टी भाजून घेऊया। पुन्हा एकदा मी गॅस लावलाय आणि गॅस बारीक ठेवायचा आणि याच्यामध्ये 2 चमचे तीळ, छोटा 1 चमचा भरून धने आणि एकदम अर्धा चमचा छोटा जिरे घातलेला आहे। धने आणि जिरे आवर्जून घाला, त्यामुळे ह्या फिलिंगला मस्त अशी टेस्ट येते आणि वासही छान येतो। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मंद आचेवरती छान चटचट होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। छान असा चटचट आवाज यायला लागतो तिळांचा, म्हणजे आपल्याला यांना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता आपल्याला त्याच पॅनमध्ये 1/4 असं बेसन पीठ घ्यायचं आहे, जे बारीक असं बेसन पीठ येतं ढोकळ्यासाठी, ते वालं बेसन पीठ इथे घेतलेलं आहे मी। ते आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। इथे बेसन पीठ भाजताना तेल किंवा तूप काहीही वापरायचं नाही आहे, सुका आहे तसंच भाजून घ्यायचं। हलका कलर चेंज होईपर्यंत आणि बेसन पिठाचा हलकासा सुवास यायला लागतो इथपर्यंत आपल्याला याला सतत मिक्स करत ढवळायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे। एकसारखं मिक्स करायचं, म्हणजे ते चारी बाजूनी एकसारखं भाजलं जातं। आणि छान असा कलर चेंज झाल्यानंतर मी इथे गॅस बंद केलाय आणि लगेचच एका मोठ्या प्लेटमध्ये आपल्याला याला काढून घ्यायचं आहे। तसंच पॅनमध्ये ठेवायचं नाही, कारण बेसन पीठ पटकन जळतं। तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला पटकन हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। प्लेट शक्यतो थोडी मोठी घ्या, त्याच्यामध्ये आपण बाकीची सगळी फिलिंग तयार करणार आहोत। आणि हे बेसन पीठ असं स्प्रेड करून ठेवायचं। सगळे जिन्नस आपण जे भाजलेले आहेत ते गार होऊ द्यायचे। तोपर्यंत आपण ह्या ज्या मिरच्या आहेत त्या स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या, म्हणजे त्याच्यावरती पाणी लागता कामा नये, नाहीतर आपण जेव्हा तळण्यासाठी तेलामध्ये सोडतो तेव्हा तेल खूप प्रमाणात उडतं। तर तसं होऊ नये म्हणून कॉटनच्या कापडाने आपल्याला याला पुसून घ्यायचं आहे। आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे देठ न कट करता आपल्याला मधून असा प्रत्येक मिरचीला कट देऊन घ्यायचा आहे। आणि आतमध्ये जी तुम्हाला बिया दिसत आहेत त्या न काढता आतमधून थोडंसं मीठ स्प्रिंकल करायचं, म्हणजे सगळ्या बाजून आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे। आणि ह्या मिरच्या आहेत त्या रेस्टला ठेवायच्या। ते यासाठी करायचं, फिलिंगमध्ये आपण मीठ घालतोच, पण जी मिरचीची स्किन असते ती आपल्याला अळणी लागू दे नको, तिलाही छान मीठ लागलं पाहिजे, म्हणून ही स्टेप करायची। आवर्जून न विसरता करा ही स्टेप। आणि सगळ्या मिरच्या मी अशाच प्रकारे कट देऊन मीठ लावून घेतलेल्या आहेत। आता आपण एक सुकं जे मिक्सरचं भांडं आहे ते घेतलेलं आहे। सालं काढून मी शेंगदाणे घेतलेत, जे आपण भाजून ठेवलेले तीळ, जिरं आणि धने आहेत तेही घेतलेत। आणि आपल्याला आता हे दाणेदार असं वाटून घ्यायचं आहे, खूप बारीक वाटायचं नाही, दाणेदार वाटून घ्यायचं, म्हणजे ते फिलिंगमध्ये छान वाटतं दाताखाली आल्यानंतर। आणि आता जे आपण भाजून घेतलेलं चण्याचं पीठ आहे, जे बेसनचं पीठ आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। अगदी पाव चमचा, जो छोटा चमचा असतो तो पाव चमचा मी हळद घातलेली आहे आणि 2 पिंचसारखं हिंग घातलेलं आहे। हिंग आहे ते आवर्जून घाला, याने टेस्ट खूप छान येते। आणि ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायच्या, म्हणजे मिठाचं प्रमाण सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे। आणि मग आपल्याला याच्यामध्ये वाटून घेतलेलं सगळं जे वाटण आहे ते ॲड करायचं आहे, ते सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। ही रेसिपी आहे ती नक्की एकदा ट्राय करा। जर तुम्हाला मिरची भजी आवडत असतील तर या रेसिपीचे तुम्ही फॅन व्हाल एवढं नक्की, एवढी छान लागते ही। तर व्यवस्थित आता हे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे मी। लास्टला याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे, म्हणजे हे पूर्ण सुकं सुकं आहे तर त्याला छान अशी बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये चमचाभर तेल घालायचं आहे। आणि हे तेल पूर्ण पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तेल घातल्यानंतर पिठामध्ये तेलाच्या गुठळ्या तयार होतात, त्या मोडून आपल्याला सगळ्या बाजूंनी व्यवस्थित चोळून चोळून हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूला ते एकसारखं लागलं जातं। आणि त्यानंतर आपण जसं ढबू मिरची भरून करतो, वांगं भरून करतो, अगदी तसंच ह्या मिरचीमध्ये सुद्धा हे फिलिंग आहे ते एकदम दाबून भरायचं आहे। जेवढं फिलिंग तुम्ही भरू शकता
तेवढं छान असं दाबून दाबून हे फिलिंग आहे ते मिरचीमध्ये भरायचं आहे. जेवढं जास्त फिलिंग असेल तेवढी मिरची खाण्यासाठी एकदम छान लागते. तर बघू शकता तुम्ही 2 बोटाच्या साहाय्याने मध्ये अशी जागा करायची आणि सगळं फिलिंग आहे ते भरून घ्यायचं. देठाच्या साईडला व्यवस्थित दाबायचं, कारण तिथे मिरचीचा खूप मोठा भाग असतो, तर तिथे फिलिंग छान बसलं जातं. तर सगळे फिलिंग मी व्यवस्थित असं भरून घेतलं आहे. सील करून घेतले आणि दोन्ही साईडनं हलकी दाबायची, म्हणजे फिलिंग आहे ते बाहेर येत नाही. अशाच प्रकारे मी ते सगळ्या मिरच्या आहेत त्या सेम प्रोसेसनी भरून घेतलेल्या आहेत. आणि आता मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अगदी 2 चमचेसारखं तेल घालायचं आहे. खूप जास्त तेल लागत नाही. कमी तेलामध्ये ही मिरची छान अशी भाजून येते. तेल आहे ते पूर्ण पॅनला सगळ्या बाजूने पसरवून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की गॅस बारीक करायचा आणि मग याच्यामध्ये एक एक करून मिरची आपल्याला सोडायची. गॅस अजिबात मोठा करायचा नाही, कारण आतलं फिलिंग आहे ते छान असं भाजलं गेलं पाहिजे. बाहेरची स्किन आहे ती पटकन काळी पडते जर गॅस तुम्ही मोठा ठेवला आणि आतमधलं फिलिंग आहे ते चांगलं भाजलं जात नाही. म्हणून गॅस बारीक ठेवायचा. एका साईडनं चांगली भाजू द्यायची हलकी 30 सेकंद आणि मग आपल्याला ह्या मिरच्या परतून घ्यायच्या आहेत. अशा 2 ते 3 वेळा परतून घेतल्या, हलका कलर चेंज झाला मिरचीचा की मग आपल्याला याच्यावरती पाण्याचाच शिंतोडा मारून घ्यायचा आहे, म्हणजे वाफ क्रिएट होते आणि जे आतलं फिलिंग आहे ते छान असं शिजलं जातं. बाहेरची स्किनसुद्धा न जळता शिजते. झाकण ठेवून आपल्याला परतून परतून चांगला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघू शकता गोल्डन असा कलर येईपर्यंत, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. तर छान अशा मिरच्या आपल्या भाजलेल्या आहेत. आता मी ह्या एका प्लेटमध्ये काढून घेते. तर बघू शकता किती छान अशा मिरच्या तयार झालेल्या आहेत. आपण जे देठ ठेवलेत त्याने मिरच्या दिसायलाही छान दिसतात आणि चवीलाही अगदी अप्रतिम झाल्या होत्या. घरी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटू. बाय बाय.